सध्या प्रयागराज इथं सुरू असलेला कुंभमेळा जगभरातील भाविकांना आकर्षित करत आहे। आतापर्यंत इथल्या पवित्र गंगा नदीत 1 कोटीपेक्षा अधिक भाविकांनी स्नान केलं असल्याचं सांगण्यात येत आहे। अशातच आता ॲपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब त्यांच्या पत्नी लॉरेन पॉवेलसह प्रयागराजमध्ये दाखल झाले होते। यावेळी त्यांच्यासोबत 10 सदस्यांचा चमू देखील होता। 13 जानेवारी रोजी त्या भगव्या पोशाखात आणि रुद्राक्षाच्या माळा घालत साध्वीसारख्या अवतारात दिसून आल्या। या प्रतिष्ठित महाकुंभ सोहळ्यात त्यांनी अनेक विधींमध्ये भाग घेतला। या दरम्यान त्यांनी कल्पवास कसा करतात तेही जाणून घेतलं। पण कल्पवास नेमका काय असतो, त्याचे नियम आणि फायदे काय असतात तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी गजानन पौल आणि तुम्ही पाहताय अरुतम मराठी। कल्पवास ही कठीण तपश्चर्या आणि भगवंताची भक्ती आहे, ज्याद्वारे साधक आध्यात्मिक जीवनाकडे वाटचाल करतो। तसंच हा आध्यात्मिक वाढीचा मार्ग मानला जातो। खरं तर भक्तांना गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमाजवळ राहूनच कल्पवास करावा लागतो। यासाठी अनेक इच्छुक भक्त नदीच्या काठावरच आपला तळ ठोकतात। आध्यात्मिक योग्यता प्राप्त करण्याच्या उद्देशाने साधक स्वच्छ पांढरे किंवा पिवळे कपडे घालून विशिष्ट विधींचं पालन करतात। कल्पवास करण्याचा मुख्य उद्देश स्वतःला आध्यात्मिकरित्या शुद्ध करणं हा आहे। कल्पवास हा ईश्वराचे आशीर्वाद प्राप्त करण्यास, स्वतःची आध्यात्मिक प्रगती घडवून आणण्यास आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यास मदत करतो। तसंच असं मानलं जातं की कल्पवास केल्याने सर्व प्रकारच्या पापापासून मुक्ती मिळते आणि देवाच्या चरणी स्थान प्राप्त होते। याचे काही ठराविक फायदे सांगतायत। आता याच्या नियमाविषयी बोलायचं झालं तर कल्पवास दरम्यान साधकांना विशिष्ट पदार्थ टाळणं, फक्त सात्विक आहार घेणं किंवा उपवास करणं आणि मांसाहारापासून पूर्ण दूर राहणं बंधनकारक आहे। तसंच या दरम्यान भगवान शिवासारख्या देवतांची पूजा करणं, दानधर्म करणं, भजन करणं, सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहणं, ब्रह्मचर्य व्रत धारण करणं आणि नियमित दिवसभरात 3 वेळा पवित्र नदी स्नान करणं, अशा एकूण 21 नियमांचं पालन करणं बंधनकारक असतं। शास्त्रानुसार कल्पवासाचा किमान कालावधी 1 रात्र आहे, परंतु तो 3 रात्री, 3 महिने, 6 महिने, 6 वर्ष, 12 वर्षे किंवा आयुष्यभरही करता येऊ शकतो। त्याच पार्श्वभूमीवर आता सनातन धर्मावर गाढा अभ्यास असलेल्या लॉरेन पॉवेल कल्पवास घेण्याच्या उद्देशाने भारतात आले आहेत। यासाठी त्यांना कमला हे नाव देण्यात आलं असून त्या येत्या काही दिवसांसाठी साध्वी म्हणून जगणार आहेत। यासाठी लॉरेन पॉवेल यांनी गुरु स्वामी कैलाशानंद यांना आपले आध्यात्मिक गुरु मानला आहे। शनिवारी त्या निरंजन आखाड्याचे प्रमुख आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंदगिरी यांच्या आश्रमात आल्या। याशिवाय त्यांनी काशी विश्वनाथ मंदिरालाही भेट दिली, जिथं त्या प्रार्थना करताना दिसल्या। यावरून स्वामी कैलाशानंदगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली कल्पवास घेत असलेल्या पॉवेलचं नातं भारतीय प्राचीन पद्धतीशी किती खोलवर रुजलेलं आहे याचा प्रत्यय येतो। शेवटी कल्पवासाचा अभ्यास हा एक आदरणीय आध्यात्मिक प्रवास आहे, ज्यामध्ये कठोर तपश्चर्या, आत्मशिस्त आणि भक्ती यांचा समावेश आहे। याचा उद्देश आध्यात्मिक वाढ, शुद्धीकरण आणि दैवी आशीर्वाद प्राप्त करणं आहे। तर आशा करतो की कल्पवास म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलंच असेल। ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी अरुतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।